वंदे मातरम. मित्रांनो, महाराष्ट्रात पाऊस नाही, पेरण्या थांबल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणतायत स्वतः घाई करू नका. पण धुळे जिल्ह्यातील एका तालुक्यात बहुसंख्य शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या आहेत. पावसाचा एक थेंबही पडलेला नसताना हे शक्य कसे झाले? हा चमत्कार नाही, ही आहे जलव्यवस्थापनाची ताकद. हे जाणून घेत असताना पहिल्या भागामध्ये आपण शिरपूर तालुक्याची शिरपूर पॅटर्न अस्तित्वात येण्यापूर्वीची परिस्थिती जाणून घेतली. या विषयाच्या दुसऱ्या भागात आपण या पॅटर्न अंतर्गत नेमक्या कोणत्या उपाययोजना आणण्यात आल्या याविषयी जाणून घेणार आहोत. मित्रांनो नमस्कार. आमदार अमरीश भाई पटेल यांनी सन 2005च्या सुमारास जलसंधारणाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात केली. त्यांनी निवृत्त भूवैज्ञानिक सुरेश खानापूरकर यांची नियुक्ती केली या योजनेच्या अंमलबजावणीसाठी. त्यावेळी आमदार पटेल जे होते ते शिरपूरच्या प्रियदर्शनी सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष होते. या सूतगिरणीच्या नफ्यातून जलसंधारणाच्या कामासाठी भरीव तरतूद करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. विकास प्रक्रियेत पाणी या निसर्ग संसाधनाचे महत्त्व अवर्णनीय आहे. या निमित्ताने शिरपूर तालुक्याचा चेहरा मोहराच नव्हे तर अंतर्गत भूगर्भ बदलवण्याच्या महत्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. सुरेशराव खानापूरकर जिद्दीने कामाला लागले. जलसंधारणाच्या कामाला विज्ञान आधारित ज्ञानाची आणि तंत्राची जोड मिळाली. काम करण्याचे स्वातंत्र्य आणि निधीचा शाश्वत स्रोत या जोड मिळाली ही सुरेश खानापूरकरांच्या निस्वार्थी अभ्यासू मनोभूमिकेची आणि कोणतेही काम झोकून देत तळमळणी करण्याच्या मानसिकतेची. झपाटलेल्या खानापूरकरांनी पाणी अडवा पाणी मुरवा या कार्यक्रमाची धडाकेबाज अंमलबजावणी सुरू केली. नंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. आमदार पटेल यांच्या निमित्ताने राजकीय इच्छाशक्ती, ठोस निधीची उपलब्धता आणि अंमलबजावणीसाठीचा पक्का निर्धार या जमेच्या बाजू होत्या. तर संकल्पना आणि तांत्रिक बाजू खानापूरकर यांनी सांभाळली. नेमके काय काम केले? जेव्हा आपण शिरपूर पॅटर्न असे उच्चारतो तेव्हा पाण्याचे काहीतरी काम आहे एवढी माहिती असते. मात्र या पॅटर्नची नेमकी कार्यपद्धती काय आहे हे जाणून घेतले पाहिजे. शिरपूर पॅटर्न विषयी या पॅटर्नचे प्रणेते आमदार अमरीशभाई पटेल काय म्हणतात ते आपण बघू. 390 आम्ही बंधारे बांधलेले आहे. त्याच्याने 1,00,000 एकरपेक्षा जास्त जमीन हे वॉटरच्या खाली येऊन गेली. एक टाईम असं होतं 50-50 टँकर चालायचे. आता 1993-4 नंतर एक बी गावाला आता टँकर नाही आहे. कार्यपद्धतीविषयी ते काय म्हणतात ते आपण बघू. शिरपूर पॅटर्न जलसंधारण पद्धतीचा मुख्य उद्देश म्हणजे सलग पद्धतीने मालिकेत बंधारे उभारणे, जेणेकरून भूपृष्ठ जल व भूजल साठा इतका वाढेल की कायमस्वरूपी पिण्याचे पाणी तसेच शेती व उद्योगांसाठीच्या पाण्याची गरज भागवता येईल. ही पद्धती शास्त्रीय अभ्यासावर आधारित असून सातपुडा पर्वत रांगांमधून उगम पावणाऱ्या आणि तापी नदीला येऊन मिळणाऱ्या शिरपूर तालुक्यातील प्रत्येक लहान मोठ्या ओढे नाल्यांवर माथा ते पायथा, रिच टू व्हॅली या तत्वावर क्रमाने सिमेंट बंधारे बांधले जात आहेत. नाल्यावर क्रमाने बंधाऱ्याची रचना असल्यामुळे त्या नाल्यातून वाहून जाणारे सर्व पाणी अडवले व जिरवले जाते. या बंधाऱ्यांमधून करोडो लिटर पाणी साठवले जाते आणि साठवलेल्या पाण्याच्या दुप्पट तिप्पट पाणी जमिनीमध्ये मुरवले जाते. यामध्ये नाल्यांचे खोलीकरण सुमारे 3 ते 6 मीटरपर्यंत, रुंदीकरण सुमारे 10 ते 30 मीटरपर्यंत व लांबी 400 ते 450 मीटरपर्यंत करण्यावर भर दिला जातो. मे 26 अखेरपर्यंत असे सुमारे 475 बंधारे उभारण्यात आले आहेत अशी माहिती या कार्यालयाकडून दिली आम्हाला. साखळी बंधाऱ्यांचे स्वरूप जे आहे ते असं आहे किंवा शिरपूर पॅटर्न बंधाऱ्यांची साखळी पद्धतीची म्हणजे बॅक टू बॅक रचना मोठ्या प्रमाणावर जे पाणी वाहून जातं ते साठवण्यासाठी अत्यंत सक्षम आहे. पावसाचे पाणी प्रथम बंधाऱ्यात साठते. बंधारा पूर्ण भरल्यानंतर ओसंडून पुढील बंधाऱ्यामध्ये जाते. हे बंधारे पूर तसेच मृदा झीज रोखण्यासाठी उपयुक्त ठरतात. बंधाऱ्यांमध्ये साठवलेले पाणी जमिनीत मुरते
तसेच वर्षभर पृष्ठजल स्वरूपात उपलब्ध राहते. नाला खोल करताना पिवळ्या मातीचा व दगडाचा कडक जो स्तर असतो तो सुरुंगाद्वारे काढून पाणी जिरवणारा मुरुम उघडा करण्यात येतो. कडक तळ काढल्यामुळे बंधाऱ्यात साठलेल्या पाण्याच्या दाबामुळे या मुरुमात पाणी जिरते व ते दोन्ही नाल्याच्या बाजूला विहिरी व कूपनलिकांची पाण्याची पातळी लक्षणीय स्वरूपात वाढवते. बायपास सर्जरी जसे सर्जन जी अडथळारूपी गाठ सर्जरी करून कापून टाकतो, त्याचप्रमाणे नाल्यामध्ये अछिद्र स्तर असेल तर तो बाजूला करणे व पाणी मुरण्याचा जो मार्ग आहे तो मोकळा करणे आवश्यक असते. यालाच सुरेश खानापूरकर तंत्र आधारित जलसंधारण कार्यक्रमातील बायपास सर्जरी म्हणतात. भूसंपादन नाही, वारंवार करावा लागणारा देखभाल दुरुस्तीचा खर्च नाही आणि प्रकल्पामुळे स्थानिकांचे स्थलांतर नाही. हे शिरपूर पॅटर्नचे आणखीन एक वैशिष्ट्य आहे. शिरपूर पॅटर्न जलसंधारण प्रकल्पाचे ठळक वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगतो. 1. शेती, उद्योग, पिण्यासाठी व गरजूंसाठी वर्षभर पाण्याची उपलब्धता. 2. एकूण 90 ते 95 हजार एकर क्षेत्र सिंचनक्षम बनले आहे. भूजल पातळीत लक्षणीय वाढ होऊन ती भूपृष्ठापासून 50 ते 100 फुटापर्यंत आली. शेतकरी वर्षातून 2 ते 3 पिकं घेत आहेत. पीक पद्धतीत बदल होऊन शेतकऱ्यांचा कापूस, केळी, पपई, ऊस यासारख्या नगदी पिकांच्या लागवडीकडे कल वाढलेला आहे. शेती उत्पादनात भरमसाठ वाढ झालेली आहे. खोलीकरणातून निघालेल्या मातीचा पडीत जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी उपयोग होतोय. खोलीकरणात करत असताना जे काही खडक, मुरुम, मातीचा निघते त्याचा उपयोग करून तालुक्यामध्ये 160 किलोमीटरचे शेतरस्ते तयार करण्यात आले. मत्स्यपालन व मासेमारी व्यवसायाला या निमित्ताने प्रोत्साहन मिळालं आहे. नौकाविहार, बोटिंग व कृषी पर्यटनात संधी आहे भविष्यात. प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण नाही व पुनर्वसन नाही. स्थानिक रोजगारामुळे कुटुंबाचे उलट स्थलांतर सुरू झाले, रिव्हर्स मायग्रेशन. तालुक्यात कुठेही टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात नाही असा दावा संबंधितांकडून केला जातोय. पाण्याअभावी शेतकरी आत्महत्या पण नाही घेत. शेतकऱ्यांच्या आर्थिक सामाजिक स्थितीमध्ये आमूलाग्र बदल व जीवनमान त्यांचे उंचावलेले आहे. अथक परिश्रमातून साकारलेल्या जलपुनर्भरणाच्या शिरपूर पॅटर्नचे परिणाम आता 20 वर्षानंतर दृष्टीपथात येऊ लागले आहेत. पूर्वी केव्हा तरी पोट पाण्यासाठी शिरपूर बाहेर गेलेली मंडळी पुन्हा आपल्या खोपट्याकडे परतू लागले आहेत. रिव्हर्स मायग्रेशनचे हे उत्तम उदाहरण म्हणावं लागेल. तापी नदीच्या खोऱ्यात वसलेल्या शिरपूर तालुक्याचे नाव आज जलसंधारणाच्या क्षेत्रात आदराने घेतले जाते. मित्रांनो, राज्यातले बहुतेक राजकीय नेते सहकार सम्राट आहेत, शिक्षण महर्षी पण आहेत, पण यापैकी जलसाक्षर राजकारण किती हा खरा प्रश्न आहे. जलसंधारण, जलपुनर्भरण, शेततळी ही काही भरमसाठ डोनेशन मिळवून देणारी चलनी नाणी नाही. याची जाणीव चाणाक्ष राजकारण्यांना आहे. तथापि शिरपूरच्या आमदार अमरीशभाई पटेल यांचे व्हिजन जरा वेगळे आहे. शिरपूरचे नगराध्यक्ष ते राज्याचे शिक्षण मंत्री असा राजकीय प्रवास लाभलेल्या अमरीश पटेल यांचे निवडून येण्याचे मुख्य भांडवल विकास हेच राहिले आहे. वास्तविक शिरपूर हा आदिवासी बहुल तालुका. शिरपूर शहर देखील संमिश्र लोकवस्तीचे शहर आहे. या शहरात गुजराती पटेल समाजाचे स्वतःचे एकमेव घर असलेल्या आमदार पटेल यांची स्थानिक राजकारण अजून पकड आहे. विकासाची आस असलेल्या मतदारांना जातीपातीचं राजकारण मंजूर नाही हे शिरपूरकरांनी वारंवार सिद्ध करून दाखवलेलं आहे. काही महिन्यांपूर्वी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरपूर येथे येऊन अमरीश पटेल यांच्या कामाचे कौतुक केले. त्याआधी केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी यांनी संसदेच्या सभागृहात अमरीशभाई पटेल यांच्या कामाची स्तुती केली. आपण बारामतीचे गुणगान गातो, त्यात गैर नाही. कधीतरी एकदा शिरपूरचाही फेरफटका मारावा आणि तेथील जलसंधारण, शिक्षण, वैद्यकीय सुविधा, सहकार, पर्यावरण असे अनेक विकासाचे मॉडेल्स ते उभारले त्याची पाहणी करावी अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करूया. मित्रांनो, शिरपूरमध्ये हे शक्य झालं तर मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील इतर दुष्काळग्रस्त भागांमध्ये का होऊ शकत नाही हा खरा प्रश्न आहे. शिरपूर पॅटर्नच्या निमित्ताने एक गोष्ट मात्र सिद्ध होते, महाराष्ट्रात दुष्काळ हा केवळ पावसाचा प्रश्न नाही, तो व्यवस्थापनाचा प्रश्न आहे. शिरपूर पॅटर्न हा त्यावरील एक उत्तर असू शकतो,
पण अंतिम उत्तर आहे का? या व्हिडिओमध्ये आपण शिरपूर पॅटर्नची ओळख करून घेतली. मात्र या प्रयोगामागचे शास्त्र, त्यावरील टीका आणि तो संपूर्ण महाराष्ट्रात लागू होऊ शकतो का, याबद्दल आपण थेट पुढील भागामध्ये सुरेश खानापूरकर यांच्याशी संवाद साधणार आहोत. हा व्हिडिओ उपलब्ध आकडेवारी आणि स्थानिक अनुभवांच्या आधारे तयार करण्यात आलेला आहे. मी स्वतः पत्रकार या नात्याने वारंवार ह्या भागात भेट दिलेली आहे. प्रत्यक्ष वाढलेली पाण्याची पातळी आणि बंधाऱ्यांमध्ये एप्रिल आणि मे मध्ये दिसणारं पाणी पाहून खात्री झाल्यामुळेच हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. अर्थात यातील आपण जे सांगितले यातील काही दाव्यांबाबत विविध तज्ज्ञांची वेगवेगळी मते असू शकतात. प्रेक्षकांनी त्याबद्दल अभ्यास करावा आणि आम्हालाही अवगत करावे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. ही माहिती प्रेरणादायी वाटली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं हे जे चॅनल आहे ते नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद.